नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे उर्मिला's किचन चॅनलमध्ये। तर आपण आज पोटॅटो पिझ्झा पकोडा बनवणार आहे। त्याच्यासाठी मी इथे हे ब्रेड क्रम्स करून घेतलेले। हे बघा, असे ब्रेड क्रम्स करून घ्यायचे आणि आपल्याला हे ब्रेडचे मी इथे ब्राउन ब्रेड यूज केला। तर ब्रेडचे असे गोल गोल ना सर्कल कट करून घ्यायचे। इथे बटाटे उकडून घेतलेली आहे, भाज्या घेतलेल्या आहेत। इथे मी शिमला मिरची घेतली आहे, कोबी आणि कांदा, हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं छान बारीक चिरून घ्यायचं आहे। इथे मी मैदा घेतलेला आहे, आपल्याला एवढा नाही लागणार आहे, 2 चमचे किंवा 3 चमचेच मैदा लागणार आहे आणि कॉर्नफ्लॉवर लागेल 1 ते 1.5 चमचा। आणि इथे मेयोनीज घेतलेला आहे आणि मी इथे ना पिझ्झा सॉस जो आपला रेडीमेड मिळतो तो घेतलेला आहे। इथे मॉझरेला चीज लागणार आहे, ते मी घेतलेलं आहे। त्यामध्ये मी पाणी टाकून ना ह्याचं व्यवस्थित असे पेस्ट तयार करून घ्यायची। असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ह्याचे कुठे पण ना असे लम्प्स नाही झाले पाहिजे, गोळे गोळे राहतात ना पिठाचे, ते नाही राहिले पाहिजे, व्यवस्थित ते एकत्र करून घ्यायचे। तर हे बघा, आता हे आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे। असं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आता आपण ना स्टफिंग जे बनवणार आहे ना त्याची तयारी करून घेऊ। आपण बटाटे व्यवस्थित किसून घ्यायची आहे। जी बारीक जाळी असते ना त्याच्यावरती आपल्याला बटाटे किसून घ्यायचे। आपण आता बटाटा पण ना किसून झालेला आहे, त्याच्यामध्ये आता मी ना थोडंसं मीठ टाकते। आता याच्यामध्ये पिझ्झा सॉस ॲड करते मी 1 चमचा आणि याच्यात थोडेसे ब्रेड क्रम्स ॲड करायचे 2 ते 3 चमचे। व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं। त्यातलं तर थोडंसं आता यामध्ये ना मी अजून थोडंसं पिझ्झा सॉस जो आहे तो ॲड करते। शिमला मिरची घेतलेली आहे, त्याच्यात थोडा कांदा आणि कोबी ॲड करते मी त्याच्यात। आता मी याच्यामध्ये आहे ना मेयोनीज ॲड केलं आहे, तर याच्यामध्ये आपण अजून थोडासा 1 चमचाभर पिझ्झा सॉस ॲड करायचा आहे। आता याच्यामध्ये आपल्याला ना टोमॅटो केचप ॲड करायचं आहे 2 चमचे। आता हे व्यवस्थित आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ ॲड करते। आपलं व्यवस्थित सगळं ना हे मिक्स करून झालेलं आहे। ब्रेडच्या स्लाइस घ्यायची आपण, जी राऊंडमध्ये कट केलेली, आणि त्याच्यामध्ये सगळं स्टफिंग भरायचं आहे। असं ना ह्याला लावून घ्यायचं आहे सगळं सारण व्यवस्थित। आणि ह्याच्यावरती आता आपल्याला ना चीज थोडं टाकते मी। तर आता ह्याच्यावरती मी ना थोडं मॉझरेला चीज ॲड करते। आता मी ह्याच्यावर चीज ॲड करून झालेला आहे। ह्याच्यावरती आपल्याला दुसरी ब्रेडचा जो स्लाइस आहे ना तो ठेवायचा आहे आणि हे असं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित बसेल। आता ह्याच्यावरती आपल्याला जे आपण बटाट्याचं सारण बनवलेलं ना ते ॲड करायचं। तर आहे ना हे बघा, ह्याला असं बटाट्याचं जे आपण ड्रेसिंग बनवलेलं ना ते ह्याचं व्यवस्थित त्याला लावून घ्यायचं आहे। पूर्ण पॅक करून टाकायचं आहे, ते व्यवस्थित सगळीकडून लागलं पाहिजे व्यवस्थित। हे बघून तुम्ही ना नॉर्मल चमच्याने नका करू, आपला जो काट्याचा चमचा असतो ना त्यांनी करा, तुम्हाला सोपं पडेल। हे सगळीकडून आता असं करून झालेलं आहे आपलं। आता हे आपल्याला असे सगळे बनवून घ्यायचे। तर आता आपले जे टिक्के बनवून झाले आहेत ना, ते आपण आता ना जे हे बनवून ठेवलेलं ना मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं बॅटर, त्याच्यामध्ये हे मिक्स करायचं व्यवस्थित आणि ब्रेड क्रम्समध्ये ह्याला बुडवून घ्यायचं आहे। आणि आपल्याला आता हे फ्राय करून घेणार आहोत। असं व्यवस्थित त्याला ब्रेड क्रम्समध्ये बुडवून घ्यायचं आहे। सगळीकडून व्यवस्थित ब्रेड क्रम्स लागला पाहिजे त्याला। आता आपण हे
आता हे आपलं फ्राय झालेलं आहे व्यवस्थित. आता दुसरीकडून पण आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे ना. बटाटे व्यवस्थित छान फ्राय झालेलं आहे ते. तर आता आपण हे काढून घेऊया. असे सगळे फ्राय करून घेऊयात. तर हे बघा आपले फ्राय करून झालेले आहेत. किती छान खुसखुशीत असे आपले. तर आपले पोटॅटो पिझ्झा पकोडा किंवा पोटॅटो सँडविच पकोडा सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. तर हे आपले रेडी झालेले आहेत. हे बघा किती छान झालेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.